तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील भुमराळा ते किनगाव जट्टू या महत्त्वपूर्ण डांबरी रस्त्याची दयनीय अवस्था सुधारण्यास संबंधित ठेकेदार व विभाग पूर्णपणे असमर्थ ठरत असल्याने नागरिकांच्या प्रचंड हालअपेष्टा सुरूच आहेत। काही दिवसांपूर्वी भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष देवानंद सानप यांनी रस्त्याची गंभीर दुरावस्था लक्षात घेऊन ठेकेदार व विभागीय अधिकाऱ्यांना त्वरित दुरुस्तीचे काम सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र दिलेल्या इशाऱ्याला कोणतीही दखल न घेता संबंधितांनी 2 आठवडे उलटूनही काम सुरू केले नाही। त्यामुळे देवानंद सानप यांनी शेकडो ग्रामस्थांच्या सोबतीने या रस्त्यावर 8 डिसेंबर रोजी अनोखे आंदोलन छेडले। यावेळी रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांचे आणि ठेकेदाराने 3 किलोमीटर टाकलेल्या गिट्टीच्या गंजाचे पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणत नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला। भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण धाईत, युवा मोर्चा जिल्हा सचिव राम डुकरे, भाजपा तालुका सरचिटणीस भागवत मुळे, तालुका उपाध्यक्ष वैभव कापकर, सामाजिक कार्यकर्ते इम्रान पठाण, नवनाथ चौधरी यांच्यासह भुमराळा, वझर आघाव, किनगाव जट्टू येथील शेकडो गावकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। किनगाव जट्टू पासून तर भुमराळ्यापर्यंत रस्ता हा अक्षरशः खड्डेमय झालेला आहे। रस्त्यात खड्डा ते खड्ड्यात रस्ता हेच कळायला तयार नाही। या रस्त्यावरून, या डांबरी रस्त्यावरून मराठवाडा ते विदर्भ हे 2 सीमेवर गाव असल्यामुळे भुमराळा हे दोन्ही मराठवाडा आणि विदर्भ इथून या सर्व शेतकऱ्यांची वाहतूक असते। दळणवळणाची या रस्त्यावरून अनेक शेकडो विद्यार्थी स्कूल बसमध्ये, बाईकमध्ये शाळा शिक्षण घेण्यासाठी जात असतात। आम्ही 15 दिवसा अगोदर अशी मागणी केली होती की तुम्ही या रस्त्याचं काम तात्काळ सुरू करा, अन्यथा आम्ही आंदोलन करू। आज आम्ही खड्ड्याचं पूजन करून गणपती बाप्पाची आरती म्हणून गणपती बाप्पाकडे असं साखळ घातलेलं आहे की विघ्न अर्था छोटे मोठे अपघात होतात, अपघात झालेले व्यक्तींना सुरक्षा कवच म्हणून त्या आरतीच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केली की छोटे मोठे अपघात जर झाले तर त्यांना इजा नको होऊ देऊ, रक्षण करतात विघ्न अर्था बाप्पा तूच आहे। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की 8 दिवसाच्या हा रस्ता डांबरीकरणाला सुरुवात करा। 1.5 वर्ष झाले मंजूर आहे। ठेकेदाराने 6 महिन्यापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरून ठेवलेली अक्षरशः। आम्ही वेळोवेळी अधिकाऱ्यांसोबत बोललो, ठेकेदारासोबत बोललो। ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की निधी नाही तर आम्ही काय करणार। मला एक म्हणायचंय की निधी नाही तर मग तुम्ही रस्ते घेता कशासाठी? तुम्ही काम करा, निधी तुम्हाला उपलब्ध होणारच आहे। आणि यांनी जर काम नाही केलं, मुजोरीवानी जर असेच वागले तर शासनाने, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी याकडे लक्ष द्यावं आणि या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून याचं लायसन रद्द करावं आणि हे जे काम वर्कआउट झालेलं आहे ते दुसरीकडे वर्ग करावं अशी आमची विनंती आहे। 4-5 दिवसात, 8 दिवसात डांबरीकरणाचं काम चालू करा, पॅचचं काम चालू करा, अन्यथा आम्ही याच्यापेक्षा उग्र आंदोलन करू। या ठिकाणी मी असा इशारा देत आहे।